हे आहे ठोकशाही न्यूज 24, जिथे आवाज दाबला जात नाही, अन्यायाविरुद्ध वाचा फोडणारे. आदिवासी बचाव समिती महाराष्ट्र राज्य यांचे राहुरी तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण. आदिवासी बचाव समिती महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने आज दिनांक 3/2/2016 रोजी राहुरी तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात येत आहे. उपोषणकर्ते पीडित कुटुंब सुनीता गणेश गांगुर्डे, चंदाबाई खंडू गांगुर्डे, वंदना देवीदास गांगुर्डे तसेच आदिवासी बचाव समितीचे कार्यकर्ते संदीप बर्डे, साईनाथ बर्डे, डॉक्टर नारायण माळी, नितीन बर्डे, राधाकिसन बर्डे, राजेभाऊ निकम, अनिल बर्डे, नवनाथ शिंदे तसेच या आमरण उपोषणास महाराष्ट्र केसरी पहिलवान गुलाबराव बर्डे, संजयराव बर्डे, नामदेव पवार, पहिलवान माळी यांचा खंबीर पाठिंबा मिळालेला आहे. उपोषणकर्ते पीडित कुटुंबाच्या मागण्या अशा आहेत की करजगाव येथील आदिवासी भिल्ल समाजावर जे गुन्हे दाखल झाले आहे ते तात्काळ मागे घ्यावे. करजगाव येथील आदिवासी भिल्ल कुटुंबावर प्राणघातक हल्ला करणाऱ्या आरोपींना तात्काळ अटक करावी. आदिवासी भिल्ल अन्यायग्रस्त कुटुंबाची फिर्याद तात्काळ दाखल न करणे, जखमी स्त्री पुरुषांना मेडिकल मेमो न देणाऱ्या ठाण्यामध्ये पोलीस निरीक्षक यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावे. करजगाव येथील आदिवासी भिल्ल कुटुंबावर हल्ला होऊ शकतो याची जाणीव पोलीस निरीक्षक यांना असताना त्यांनी जाणून बुजून संरक्षणसाठी लेडीज पोलीस संरक्षण दिले नाही, तेव्हा राहुरी पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांना त्वरित बडतर्फ करण्यात यावी. आदिवासी भिल्ल कुटुंब दहशतीखाली असून करजगाव येथे त्यांच्या वस्ती, घरे, मुले, स्त्री पुरुष यांना संरक्षण देण्यात यावे. करजगाव येथील आदिवासी भिल्ल कुटुंबाच्या मदतीसाठी शासनाकडे तात्काळ प्रस्ताव पाठवण्यात यावा. करजगाव तालुका राहुरी येथील उच्च जाती व आदिवासी भिल्ल समाज यांच्यात समन्वय घडवण्यासाठी राहुरी येथे बैठक आयोजित करण्यात यावी. करजगाव येथील आदिवासी भिल्ल समाजाच्या पाईपलाईन गट क्रमांक 28 मधून सरकारी नियमानुसार घेऊन जाण्यास कुठलाही विरोध नसताना जातीय द्वेषापोटी वारंवार हल्ला करणाऱ्या इसमांचा बंदोबस्त त्वरित करण्यात यावा. करजगाव येथील आदिवासी भिल्ल कुटुंबाच्या ताब्यात असलेल्या गट क्रमांक 28 मधून पाईप, इलेक्ट्रॉनिक मोटार, वंडर पाईप चोरून घेऊन जाणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात यावा. तसेच अन्यायग्रस्त जखमी महिलांचे जबाब नोंदवून वाढीव BNS 7476-109 कलम अंतर्गत दाखल करण्यात यावे, असे उपोषणार्थी यांचे म्हणणे आहे. त्यांचा उपोषणाचा आज पहिला दिवस असून प्रशासनाने अद्याप पावतो कोणतीही दखल घेतलेली दिसून येत नाही. ठोकशाही न्यूज 24 साठी शेख शफीक मणियार.